आज राज्यातली काँग्रेसची जी परिस्थिती आहे त्यात सत्ताधाऱ्यांपेक्षा काँग्रेसचं स्वतःचं कर्तृत्व जास्त आहे. गटबाजीच्या गटांगळ्या खाऊन अगदी रसातळाला जायची वेळ आली तरी गटबाजी सोडायला काँग्रेसचे नेते तयार नाहीयेत. वर्षानुवर्ष खत पाणी घालून वाढवलेली ही गटबाजी आता पक्षाच्याच मुळावर उठली आहे का? बघा चंद्रपुरात काय घडतंय. चंद्रपुरात काँग्रेसला गटबाजीचं ग्रहण. चंद्रपुरातील वाद दिल्ली दरबारी. गटबाजीचा काँग्रेसला फटका बसणार. महापौर पदाच्या निवडणुकीआधी चंद्रपुरातील काँग्रेसमधील मतभेद संपत नाहीयेत. चंद्रपुरातील काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवारांच्या गटांमध्ये विभागली गेली आहे. त्यातून खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील नगरसेवकाच्या घरावर विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी नोटीस लावली आहे. बैठकीला हजर राहण्यासाठी या नोटीसीतून सूचित करण्यात आलंय. आम्हाला काही सूचित करण्यात आलं नाही. काल दुपारी 2 वाजता 2 माणसं आली आणि त्यांनी हा नोटीस इथे चिपकवला आणि कुठल्याही प्रकारची सूचना आम्हाला देण्यात आली नाही. चंद्रपुरातील काँग्रेसच्या 2 गटातला वाद दिल्ली दरबारी पोहोचलाय. चंद्रपुरातल्या गटबाजीवर आणि सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्याबाबत मंगळवारी दिल्लीत बैठक होणार आहे. काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. 5 तारखेला नॉमिनेशन आहे. वेळ कमी आहे, त्यामुळे आजच्या गट स्थापनेच्या संदर्भात मी जरा हायकमांडशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहे. कधीपर्यंत करेल काय अंदाज तुमचे नगरसेवक जे आहेत? नाही, उद्याच्या बैठकीनंतर सगळं संपेल असं मला वाटतं. उद्या हायकमांडकडे वेणुगोपालजींनी बैठक लावली. त्या बैठकीमध्ये जे ठरेल त्या पद्धतीने पुढे जाऊ. 5 तारखेला महापौर आणि उपमहापौराचे फॉर्म आम्हाला भरायचे आहे. 10 तारखेला इलेक्शन आहे आणि वाद हा कोणाचा आहे हे म्हणण्यापेक्षा खरं तर पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा महापौर बसवणं हे गरजेचं आहे. आणि मला विश्वास आहे की बहुमताच्या जवळचा आकडा काँग्रेसनं त्या ठिकाणी पार केला. सोबत घटक पक्ष म्हणून उभाटा असतील किंवा वंचित बहुजन आघाडी असतील यांना घेऊन 100% 10 तारखेला आम्ही त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू. एकीकडे दिल्लीत ही बैठक होणार असताना चंद्रपूर महापालिकेतल्या काँग्रेसमधल्या गटनोंदणीचा वाद आता नगर विकास मंत्रालयाकडे गेलाय. नागपूर विभागीय आयुक्तांकडे धानोरकर गटानं नोंदणीचा अर्ज केला. त्यावर वडेट्टीवार गटानं आक्षेप नोंदवत विभागीय आयुक्तांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर चंद्रपूर काँग्रेसमधील गट तट प्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला. चंद्रपुरातील काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आलेली असताना भाजपनं मात्र चंद्रपूरचा गड काबीज करण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. भाजपचे 23 आणि शिवसेनेचा 1 अशा 24 नगरसेवकांचा एकत्रित गट स्थापन करण्यात आला. चंद्रपुरात ठाकरेंची शिवसेना आपल्याला पाठिंबा देईल असा विश्वास भाजपचे नेते व्यक्त करतायत. निश्चितपणे बैठका होतीलच. बिना बैठकातून काही तोडगा निघत नाही ना. बैठका झाल्याशिवाय, बैठक झाल्याशिवाय, विचारमंथन झाल्याशिवाय, चर्चा झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा निर्णय होत नाही आणि बैठक होईल त्यांच्यासोबत. तुमचा काही फॉर्म्युला तयार आहे का? आमचा फॉर्म्युला आहे तो. त्यांच्याकडून महापौर पदाची मागणी आहे, आमची त्याच्यात काही सूचना आहे, काही दुरुस्ती आहे, होत आहे, होईल. काँग्रेसमध्ये माझी चर्चा सध्या विजूभाऊ वडेट्टीवार यांची चर्चा सुरू आहे आणि राजकारणामध्ये संवाद सुरू असला पाहिजे. त्याच कारणाने आम्ही भाजपचे जे नेते आहे किशोरभाऊ जोरगेवार आणि बंडीभाई बांगडे यांच्याशी आमचा संवाद सुरू आहे. आता काय भूमिका घेण्याची वेळ पडणार आहे? कारण काँग्रेसचे कुठेतरी अजूनही ठरलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही भाजपला पाठिंबा देण्याची तयारी आहे का? नाही, आम्ही कोणाला पाठिंबा देणार? आम्हाला जो पाठिंबा देणार आम्ही त्याच्यासोबत जाऊ. महापौर आमचा बनणार आहे ना, त्याच्यामुळे पाठिंबा आम्हाला लागणार आहे. आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही. चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आता ठाकरेंच्या पक्षाचे नगरसेवक भाजपला की काँग्रेसला पाठिंबा देणार याची उत्सुकता आहे. चंद्रपुरात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला गटातटाचा फटका बसणार की दिल्ली हायकमांड दोन्ही गटात समेट घडवून आणण्यात यशस्वी ठरणार
हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.